तुम्हाला वाटतं कोकण म्हणजे फक्त निळा समुद्र आणि सोनेरी वाळू, तर पुन्हा एकदा विचार करा. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कोकणातल्या एका अशा गुप्त ठिकाणी जे पर्यटकांच्या गर्दीपासून आजही लांब आहे. एक ऑफबीट रत्न. दाट जंगलात आणि खोटजाई नदीच्या काठी लपलेलं हजारो वर्षाचा इतिहास सांगणारे पन्हाळे काझी लेणी. इथल्या दगडांमध्ये दडलंय नक्की काय रहस्य? ही लेणी कोणी आणि कधी बांधली? हा थरारक आणि ऐतिहासिक प्रवास अनुभवण्यासाठी माझा पूर्ण ब्लॉग नक्की बघा. चला कोकणचं एक वेगळं रूप पाहूया. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे आपला माउंटेन्स ग्रुपचा कोकण ट्रिपचा प्रवास हा सुरू झालेला आहे. हिच्या सामानाकडे बघून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, ट्रिप नक्की 2 दिवसाची आहे की 1 महिन्याची आहे? ओ बाय, सामान बघा किती, अख्खा घर उचलून आणलं की काय? काय काय टाकते यार? हे ठेवते, हे पण ठेवते. हे दोन. हो माहिती आहे. आता तुम्ही विचारात पडला असणार की ही कोण? तर ही आहे आपल्या माउंटेन्स ग्रुपची ट्रेक लीडर आणि कॉन्टेंट क्रिएटर. सो आम्ही आता निघालोय. फायनली दापोली प्लॅन आपला बनलेला आहे, तर सक्सेस होतोय. एक्साइटमेंट खूप आहे. आता आम्ही इथून 3 जण आलो आहे. आता बाकीचे पुढचे सगळे दादरला सायनला जॉईन होतील आपल्याला. तिथून 5 जण जॉईन करणार, मग 2 जण वाशीला येणार. मग तिथून आपली जर्नी कंटिन्यू होईल. स्टे ट्यून. बहुत तेज हो रहा है. खूप सारी ही ट्रिप खूप मोस्ट अवेटेड होती. सो फायनली सक्सेस होते. बघू आता कशी जाते ती. चला. ओ भाई, ही खिडकी कमी आणि अलिबाबाची गुफा जास्त वाटत होती. मेली उघडायचं नावच घेत नव्हती. नाद केला पण वाया गेला. खिडकी काय उघडलीच नाही. नवीन वॉच घेतलेला आहे. परत तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा आता हा कोण? याचं नाव मनीष, माउंटेन्स ग्रुपचा पार्टिसिपंट. अरे कहना क्या चाहते हो? आणि इथे आपण फॉलोअप घेत बसलोय, कोण लोकेशनवरती पोहोचलंय की नाही पोहोचलंय. अगर भाई कोई पीछे छूट गया ना तो बहुत लफड़ा हो जाएगा. आणि हा आहे आपला दुसरा ट्रेक लीडर नीरज. जय हिंद दोस्तों. आणि हे आले आपले सगळे बाकीचे पार्टिसिपेंट्स. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया. आपले बसवाले काका का ऐकत नाही, नुसते रेमटवत आहेत. तर रात्री आपला थोडा हॉल्ट होता. हॉटेलला गाडी थांबलेली, कोणाला जेवायला वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर आपण थोडे पाय मोकळे करायला खाली उतरलो. का बोलतो? काय सांगतो हा? मैं तेरा दोगला बनवतो आता. थोड्या वेळाने आपली बस पुन्हा चालू झाली आणि बघतो तर काय, सगळे झोपायला गेले. पण भाई, ट्रिप आणि झोपताय आणि मी झोपून देणार शक्यच नाही. त्याला फुल नडणार. बघा कोण काय बोलतो. इथे नीरज मस्त झोपलेला लाईट वगैरे बंद करून, पण आपल्या अंगात मस्ती कामी नाही. गेलो आणि त्याची लाईटच चालू केली तोंडावरची. थोडा विचार केला आणि म्हटलं भाई आपण बी सोल येते, नाहीतर हे लोक माझा सकाळी गेम करतील. सकाळी थोडी जाग आली आणि डोळे उघडून तो बघतो तर काय, गो बाय माझे, आपण कोकणात पोचलेलो. इथून भारी, इथून पण आहे.
गेलं आज हो थंडी बघा काय ती. मरू दे, इथे मस्त चादर आणि उशी ढापली कोणाची तरी आणि झोपून गेलो मी. सकाळी आपण बसमधनं उतरलो आणि बाहेर सगळ्यांची कुल्फी झाली होती. क्या हुई? मस्त गाणं आहे तो. धूर काढला बाहेर ज्योतीने आमचा. थंडी आहे भाई, थंडी. नाही थंडी एवढी. नीरज ड्रोन उडव. नीरज दोन संध्याकाळी उरवणार, जंगलात पाठवणार. किरीश का सुनने का गाना. प्राणू स्मोक कर. अब तू गया बेटा, अब तू गया देख. पर बहुत ठंडी. दिस इज जस्ट अ ट्रेलर. तुला भाई आम्ही हिरो बनवतोय. हा तवा. काय नाही फेमस आहे. टिकली. हा मग सगळ्यांचा इंट्रो झाला. नंतर लक्षात आलं चायला मेन आयटम तो भारी रे गया. तर माझं नाव प्रणव कीर, या ट्रिपचा मेन सूत्रधार. जलवा है हमारा. काकांच्या रिक्षाकडे बघून एक गोष्ट तर कळाली, काकांना निसर्ग, प्राणी आणि पक्ष्यांची खूप आवड आहे असं दिसतं यांच्या रिक्षाकडे बघून. बाय फुल माहोल सेट केलाय, नुसते पक्षी आणि काय ते बाय माझे. तुम्हाला पण कधी यायचं असतं त्या काकांना कॉन्टॅक्ट नक्की करा, मी नंबर मेन्शन करतो. मम्मी आली धावत. हा माय मम्मी, माय डॅडी, माय बुवा. आणि अशा प्रकारे आता आपण पोहोचलो आपल्या होमस्टेवरती. आणि इथे नीरजला कार्यक्रम करायला जायचं होतं, पण ऑलरेडी ओमकारने नंबर लावलेला. म्हणजे जागा पण नाही स्वतःची. नाही ते सगळे तिकडे सोडून आले ना लहान असताना. आणि हे काका आम्हाला सांगत होते इथे रात्रीचे जनावर वगैरे येतात, कोण कोण प्राणी येतात त्याबद्दल सांगत होते आम्हाला. बोलवती ज्योती माकडे येऊन ते कांदे वगैरे नेतात. आता वरती ते सातारा सांगली या साईडला विदर्भामध्ये लोक शेती करतात तिथे. आमच्या इकडे माकडं हे जंगली जनावर तू पण बस ना. तू ऐकलंच वाटतं केस बीस पडत ते. मग तुझं ऐकलं ना, तुझा पण तू नीरजला बोलवता ना. कढीपत्ता रोजचे, जास्त नाही, रोजचे 10 पान. घेऊन जा. चहापत्ती कुठे? अरे वा वा. मला सांगा जाताना. मी बुक केलंय, हे बघ तिकडे दाखव. मला जाताना फुल मी बुक केलंय. हे पेडणेकर वाडीकडून म्हणजे एक आपला रिझर्व आहे. काय गिफ्ट आम्ही इथे पार्टी वगैरे सर्व ठेवतो. हे तर एक नंबर आहे ना. हे तर पाहिजेच ना. हे असं प्रेमामध्ये पाहिजे, असं तोडून नाही घेणार आपण आणि याचा आनंद घेणार आता. हे रोजचे खाल्ले की केस पाहायला कमी आणि ह्याला धुवायची गरज नाही. ड्यू ड्रॉप्स आहे, नॅचरल. त्यांना दाखव रे. सगळे फ्रेश वगैरे झाले, आता आपण नाश्ता करून घेऊया. तर नाश्त्यामध्ये आज आहेत कांदे पोहे. 5 जण आहेत ना व्हेज? हा 5 जण मी व्हेज नाही. बघ फूड क्वालिटीमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज नाही. चव एक नंबर होती, एकदम ऑथेंटिक.
भाकरी मटकी भाजी आणि ठेचा त्यांची ऑर्डर होती. सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झाला आणि आपण आता चाललोय पन्हाळे काजी लेणी बघायला. बा इथून जी धमाल मस्ती आहे ना फुल टॉप लेवलची आहे. नक्की बघा, स्किप करू नका. ते आरामात 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 आरामात. ते म्हणतात ना अति घाई आणि ढुंगान मार खाई, त्यातली गळत होती आता याची. नशीब वाचला. समज रे वहाँ से एक्चुअल चालू होता ना वो फर्स्ट सेकंड वहाँ से और ये 29 थे. अभी इधर से अपन रिवर्स में जाएंगे वाले. आता आपण या लेण्यांबद्दल थोडी माहिती ऐकून घेऊ. मातीखाली दबलेला होता ढिगारा. ओके. त्याच्यानंतर आर्किओलॉजीला एक लेटर मिळालेलं. त्या बेसिसवरती त्या लोकांनी डॉक्युमेंटेशन केलं आणि त्यांना असं आढळून आलं की इथे अजून पण लेण्या असू शकतात. तर ती कोणती लेणी होती माहिती आहे? तिथे आपण थोडा पुढे जाऊ ना. तिथे आपण पुढे गेलो ते गणपतीची मूर्ती आणि सरस्वती देवीची मूर्ती ती तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याच्या पुढे कैलास मंदिर आहे. सो त्या एका केव्हच्या बेसिसवरती त्या लोकांना ते डॉक्युमेंटेशन मिळालेलं. तेव्हा त्या लोकांनी उत्खनन केलं. उत्खनन म्हणजे आपण खोदकाम करतो ना, काय कोणत्या गोष्टी मिळाली वगैरे, तर ते खोदकाम केलं. 1970 मध्ये ह्या सगळ्या लेण्या त्या सगळ्या लोकांसमोर आल्या, उलगडीत आल्या. म्हणजे इथे काय होतं काय नव्हतं. मग त्याच्यावरती त्या लोकांना आता आपण हे बघतोय ना, ती 29 आणि 28 केव्ह आहे. आपण रिव्हर्समध्ये चाललो आहे. आपण सकाळी रिक्षामधनं आलो, तिथून स्टार्ट होते. फर्स्ट आणि सेकंड केव्ह तिथून स्टार्ट होते. आपण आता रिव्हर्समध्ये जाऊन पुढे एक्सप्लोर करत जाऊया. ओके. 20 ये कितना है? 29 और 28 नंबरिंग है. पूरा है, इतना सारे हाँ, है. पूरा है. ओके. अभी आप जो देख रहे हैं ना, मूर्ति वगैरह भी अच्छे से देख लो. तो बाद में मैं बताऊंगा आगे जाके कौन सा मूर्ति क्या है वगैरह. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हा एवढा कॉन्फिडंट कसा बोलतोय, पण थांबा एक मिनटं. आता मी इथे एक बुक मेन्शन केली आहे. त्या बुकमध्ये इकडच्या जागेची, इकडच्या वास्तूची A to Z माहिती लिहिलेली आहे. अभी ये केव्ह आपने देखा नहीं होगा. अभी कैसा धूप का सीजन आ रहा है ना, तो बारिश के टाइम में पूरा ये वेट रहेगा. नीरज टॉस है ना. वही वो बोल रहे हैं ना कि लोकल में ध्यान देंगे तो उपाय. थोडं पायाखाली बघून, इकडे तिकडे बघून. हा देखो अभी ये जो स्ट्रक्चर देखोगे ना, ये हर एक केव में मतलब इधर एक जो पंटी बोलते हैं ना अपन, दिया रहता है, दिया वो रखते हैं इधर. और ये वाला स्ट्रक्चर है ना, ये भी सेम हर एक केव में. मतलब हम बोलते हैं लाइट नहीं है क्या होगा वगैरह, तो उन लोग इधर दिया रखते हैं. दिया जो बड़ा हुआ था ना. हाँ. किसी ने मेंशन किया कि ये शिवलिंग वगैरह, पर ये शिवलिंग नहीं है. इसका अभी ये डिज़ाइन है और 2-3 डिज़ाइन मैंने देखा था. एक जो था पूरा, मतलब मेरे पास वो इसका डॉक्यूमेंटेशन में है ना, ड्रॉप पूरा किया हुआ केव्स का. एक और एक है ना इसका पार्ट, वो ऊपर लगता था. अभी वो आगे देखेंगे अपन, क्योंकि अपन ऊपर जाते हुए देखेंगे ना, ऐसा सर्कल में होल किया हुआ है, वो उसके ऊपर था. ये नहीं, दूसरा वाला तो जो गिरा हुआ है वो. हाँ उधर. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ दापोलीपासून सुमारे 30 किलोमीटर, तर दापोली खेड रस्त्यावर वाकवली फाट्यापासून 19 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. पन्हाळे गावाच्या दक्षिणेकडील डोंगर माथ्यावर पन्हाळे नावाचे एक दुर्ग आहे. जवळ झोलाई देवी या ग्रामदैवतेचं मंदिर आहे. शिलारांच्या 12व्या शतकातील 2 तमानपत्रात या ठिकाणाला प्रणालक म्हणून संबंधित केल्याचे दिसते. 17व्या शतकात विजापूरच्या आदिलशाही काळात येथे नियुक्त केलेल्या एका काझीमुळे पन्हाळे नावाबरोबर काझी हा शब्द जोडला गेला. अत्यंत निसर्गरम्य अशा सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी कोटजाई व धाकटी नदीच्या खोऱ्यात हे स्थळ असून साधारण इसवी 3ऱ्या शतकापासून ते 4थ्या शतकापर्यंत समृद्ध अशा इतिहासाची साक्ष असणाऱ्या एकूण 29 लेण्या इथे खोदण्यात आल्या आहेत. यापैकी 28 लेणी कोटजाईच्या उजव्या किनाऱ्यावर उत्तरभिमुख असून 29वे लेणे बागावाडीजवळ गौर लेणे या नावाने प्रसिद्ध आहे. हेनयान, वज्रयान, शवगणपत्य व नाथ संप्रदायाचा ठसा या लेण्यांवर पडलेला दिसून येतो. एकंदरीत पन्हाळे काझी हे ठिकाण वज्रयान प्रांताचे प्रमुख ठाणे होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक इतिहासाच्या दृष्टीनेही याचे अत्यंत महत्त्व आहे. येथील लेण्या कला व स्थापत्य या व्यतिरिक्त धार्मिक परंपरेत झालेल्या
बदलांच्या अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत. पन्हाळे काझे येथील लेण्यांच्या अभ्यासातून हेनयान बौद्ध प्रांताचे तांत्रिक वज्रायन प्रांतात कसे रूपांतर झाले व पुढे हे ठिकाण शैव गणपत्य व नाथ संप्रदायापर्यंत कसे विकसित होत गेले हेही समजते. पन्हाळे काझे येथील लेण्या सर्वप्रथम दाभोळच्या अण्णासाहेब शिरगावकर यांनी 1970 साली प्रकाशात आणल्या, परंतु त्यापूर्वी जेम्स बेझर यांनी या ठिकाणाचा उल्लेख करून येथे काही कोरीव भाग असल्याचे एका वृत्तांत नमूद करून ठेवले होते. 1870 मुळात हा लेणी समूह अर्ध्याधिक नदीच्या गाळाने व डोंगरावरून पडलेल्या काही पूर्ण व काही मलब्यामुळे भरून गेल्या होत्या. महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व खात्याने या लेण्यातील बहुतांश गाळा व इतर राडारोडा काढण्याचे काम केले. त्यानंतर देशपांडे यांनी या लेण्यांचे सखोल संशोधन केले. तुम्ही या पिलरचं स्ट्रक्चर सुद्धा बघू शकता. म्हणजे तेव्हाच्या काही एवढी टेक्नॉलॉजी नव्हती, एवढी काहीच नव्हती. त्या काही हे सगळं केलेलं होतं. तुम्ही विचार करू शकता कशी लोकांनी सगळं खोदकाम करून हे सगळं केव्ह निर्माण केल्या होत्या. 13व्या-14 शतकामधलं मूर्ती हे केव्स. देखलो. तुझं नाव काय? प्रणव. पोट बाहेर काढून उभा राहा. अरे हे सगळे सेम आहे, पुढे त्यांना सांगायचंय. इथे ये जरा डान्स करून दाखव. इथे खूप मगरी असतील पण आता दिसत. हे जेवढं दिसतंय ना पाणी शांत, तेवढं पाणी शांत नाहीये. बिलकुल रिक्स नहीं लेने का. त्याच्या आतमध्ये भरपूर काय सीन आहे. खूप मगरी आहे. करना हे जेवढं पाणी शांत दिसतंय तसं हे पाणी शांत नाही आहे. तुम्ही आता पुढे गेलाय तेव्हा तुम्हाला कळेल. आपण 2, 4, 5 शो आता आपला ड्रोन फ्लाय होतोय. ये सब फालतू सेल्फी पसंद नहीं. किसका क्या मतलब? आपल्या इथे ड्रोन सेटअप करतोय. फोटोशूट वगैरे चालू आहे सगळ्यांचं. हाय राणी. रोम रोम भाइयों. शीज की शी ब्लॉगर इन द हाऊस. अब तू गया बेटा, अब तू गया देख. भाई त्याची हवा कसली आहे माहितीये का? मग तेच म्हणून मला 1 मिनिटासाठी भीती वाटली पहिली. पटकन हातात कंट्रोल डायरेक्ट भाऊ भोग्या वेळी जवळच येईल आता एकदम भपकन. मान कापे आला ऊपर से लो. संक्रांतीची पतंग. नीरज 60,000. नीरज 60,000. 60. वासंती आ गए होते ऊपर. वासंती इन कुत्तों के सामने मत नाचना. वासंती नीचे आला. वासंती इन कुत्तों के सामने मत नाचना. अरे मग ड्रोनचं नाव वासंती. अरे खतरनाक लोग हैं. बसंती ठेव. वासंती वासंती नीरज थोडासा मराठी आली मान कापे आली. हे वासंती आली. अरे मान कापे. और एक बार लेना पड़ेगा थोड़ा. माझं का नाही ते फोटो. काय म्हणतो, मजा बिजा करतोय की नाही?
फुल मजा ऑफबीट नेचर ट्रेल आणि विथ एन्शंट केव्स अँड एक्सप्लोरेशन इज इज द कार्यक्रम इज द वारा इज द कार्यक्रम. दिस झाडं दिस वे. दमलेला माणूस हा बसलाय तो दमलेला माणूस आहे. तर याला कार्यक्रम करायचा आहे. त्याला तुला माहिती आता याला कार्यक्रम करायचा आहे घरी जाऊन. लाल टिकली वाड़ी आणि ह्याला नुसतं किंगफिशर बघायचे आहेत. किंगफिशर की याद आ रही है उनको. तो पंछी पे ही अपना मन बहला रहा है. समझ रहे हो आप? कोई तो लोग हैं जिनकी टोली चल रही है अलग से. और ये थकेला लीडर. अरे बेटी पुष्पा बोल तरी मला. बोलून केलं असतं तर मग त्याला मजा नाही येत. काय म्हणतो, कसं वाटलं तुला फिरून? हा एक सेकंड बघा. फिरून वगैरे कसं वाटलं तुला? चांगलं वाटलं. अजून मी असं डेजावू सारखं वाटलं. हात दाखव. यालास तुला अरे नल्ले. हे तुला हा माझं गाव मला ऑल टाइम फेवरेट आहे. सो आपण पन्हाळे काजीला या कारणासाठी भेट दिली की हे जे काय आहे तेव्हाच्या काळीचं बांधकाम, हे 2ऱ्या किंवा 3ऱ्या शतकातली लेण्या वगैरे आहेत तेव्हाचं आपण हे बघू शकतो. त्यांचं आर्किटेक्चरचं म्हणजे जे होतं हे काम किती त्यांनी कोरलेलं जे आहे ते किती डिटेलमध्ये केलेलं आहे. तर तुम्ही तेव्हा विचार करू शकता की तेव्हा ना टेक्नॉलॉजी होती ना तेव्हा काहीच नव्हतं, तरी पण त्यांनी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा केल्या असेल वगैरे हे जे सगळं आहे पुरातन लेण्या ह्या सगळ्या आपण बघितल्या पाहिजे. महाराष्ट्रामध्ये फिरण्यासारखं खूप काही आहे. आपण फक्त बीचला जातो. कोकण बोललं की कोकणमध्ये सगळ्या लोकांना फक्त बीच दिसतो, पण त्याच्या पलीकडे पण हे जे गोष्टी आहेत ते आपण अनुभवले पाहिजे. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी या बघायला एक्सप्लोअर करा की आपला पूर्वजांनी काय केलं होतं, काय गोष्टी आहेत, काय इतिहास आहे त्याच्या मागचा, जे काय स्ट्रक्चर वगैरे आहेत, जे केव्स वगैरे आहेत, जे आर्किटेक्चर आहे ते आपण बघून समजून जाणून घेतलं पाहिजे की कसं आहे काय आहे वगैरे. तुम्ही त्यांचं एक एक काम बघाल किती बारकाईने डिटेलिंग केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या पाहिजे, ना की फक्त बीच वगैरे फिरलं पाहिजे. बीच तर नंतर पण फिरू शकतो म्हातारपणीमध्ये, पण ह्या सगळ्या गोष्टी बघायला आपल्याला धडधाकट शाबूत राहायला पाहिजे, पाय शाबूत असले पाहिजे, तेव्हा तुम्ही हे सगळं फिरून बघू शकाल. क्या नाम है अरे? कोटजाई. कोटजाई. इसको कुछ लोग कोटजाई भी बोलते हैं. उसमें मैं हूँ. और कुछ देखो चुबेगा दाना गुड़का कौवा. तुझा निशाणा चुकला रे. बरं भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? हा हे बघ इथे 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 नीरज इकडे इकडे. हम लोग नहाने के लिए. प्रणव ने नहाने के बाद वो पानी खराब हो गया इसलिए अभी नहीं नहाता. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. आई बस काय सोड, याला वासंती गेली. हा बघ मोठा फुकट पटेल इथे. एरंडीचं केलं चोळतो तुझ्या. तर आज आपण आलो आहोत पन्हाळे काजीला भेट द्यायला. इथे टोटल 29 केव्ज आहेत. हे 2ऱ्या किंवा 3ऱ्या शतकातील आहे तसं बोललं जातं. ते आपण आज एक्सप्लोअर करायला आलो होतो. तर आपलं सगळं एक्सप्लोअर वगैरे करून झालं आहे. आता आपण चाललो आपल्या होमस्टेकडे. तुम्ही जेव्हा सगळे ह्या लेणी वगैरे बघायला याल, एक्सप्लोअर करायला याल, तेव्हा आपण फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की इथे तुम्हाला दिसते समोर कोटजाई नदी. त्या नदीच्या पात्रात उतरण्याचा साहस करू नका, कारण का इथे मगरी वगैरे खूप आहेत.
इथे बोर्डसुद्धा लावलेलं आहे की ते स्विमिंग वगैरे करू नका, आंघोळ वगैरे करू नका. जर तुम्ही याल तर ह्या गोष्टीची काळजी नक्की घ्या. आणि येताय त्यावर प्लीज कचरा वगैरे करू नका. आपण इथे बघतोय परिसर स्वच्छ वगैरे आहे, पण तुम्ही इथे कचरा वगैरे करू नका.